हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 20व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये काय आणखीन पुढे लिहिलं आहे ते वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर हा जो 20वा श्लोक आहे त्याच्या दुसऱ्या ओळीबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की हे जे शरीर आहे, ही जी इंद्रिय आहेत म्हणजेच विकारान आणि सुख दुःख आहेत म्हणजेच गुणान, हे सगळं प्रकृतीद्वारे प्रकट होतं, ते जीवाद्वारे प्रकट होत नाहीत. तर विकार म्हणजे काय? परिवर्तन आहे, जी बदल आहेत ते सगळं प्रकृतीद्वारे प्रकट होत असतं. तर ह्याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की कशा प्रकारे ही प्रकृती आहे तिच्याद्वारे हे विकार प्रकट होत आहेत ते आधी जाणून घेऊया. तर आपण सगळेच जाणतो की भौतिक प्रकृती आहे तिची अव्यक्त अवस्था असते, ज्यामध्ये भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण, तमोगुण. हे सम मात्रेत असतात, सम प्रमाणात असतात. तर भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेला प्रधान सुद्धा म्हटलं जातं. तर भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचा जो पहिला पुरुष अवतार आहे कारण उदक शाही विष्णू, हे या अव्यक्त भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात, कटाक्ष टाकतात. त्यावेळी त्या भौतिक प्रकृतीवर ते आपली कालशक्ती आणि जीवशक्ती आहे ती सुद्धा टाकतात. आणि अशा रीतीने भगवंतांचा दृष्टिक्षेप या भौतिक प्रकृतीवर पडल्यामुळे हे जे 3 गुण आहेत, जे सममात्रेत शांत होते, त्यांच्यामध्ये हालचाल सुरू होते, क्षोभ सुरू होतं, ते एजिटेट होतात, वर खाली व्हायला लागतं. आणि ह्या गुणांमधल्या क्षोभामुळे तिथे महत तत्व प्रकटतं. आणि पुढे अनेक सारी तत्व प्रकटतात. पंचमहाभूत, तन्मात्रा, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अहंकार, मन, अशा रीतीने जी सृष्टी निर्मितीसाठी आवश्यक तत्व आहेत ती सगळी तिथे प्रकट होतात. आणि मग जेव्हा ब्रह्मांड कारण उदकशाही विष्णू आहेत ते आपल्या नाकातनं श्वास बाहेर सोडत आहेत, ज्याला म्हटलं जातं उच्छ्वास सोडतात, त्यावेळी अनेक सारी ब्रह्मांड कारण उदकशाही विष्णूंच्या शरीरातील रोम छिद्रातून बाहेर पडतात. कारण समुद्र आहे त्याच्यावरती तरंगायला लागतात. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये दुसरा पुरुष अवतार आहे गर्भोदकशाही विष्णू, हे प्रवेश करतात. तर प्रत्येक ब्रह्मांडात एक एक गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात. आणि हे गर्भोदकशाही विष्णू आहेत ते आपल्या शरीरातून घाम काढतात, दिव्य असं जल काढतात बाहेर. आणि हे जे रिकाम ब्रह्मांड, अंधारलेलं ब्रह्मांड आहे त्यात अर्ध पाणी भरतात. आणि अनंत शेष आहे तो भगवंतांचा कायमची शय्या आहे म्हटलं जातं. तर अनंत शेषाची शय्या त्या पाण्यावर पसरली जाते आणि त्यावर हे जे गर्भोदकशाही विष्णू आहेत ते पहुडतात. आणि त्यांच्या चरणाजवळ लक्ष्मी देवी आहे, ती चरणांची सेवा करत असते. त्यावेळी हे जे गर्भोदकशाही विष्णू आहेत ते आपल्या नाभीतनं कमळाचा देठ प्रकट करतात. त्या कमळाच्या देठावर कमळ येतं आणि तिथे या ब्रह्मांडातला पहिला जीव आहे ब्रह्माजी आहेत ते प्रकट होतात. ब्रह्माजी आहेत ते भगवंतांच्या प्रेरणेने तपस्या करतात. त्यांच्या तपस्येने संतुष्ट होऊन भगवान श्रीकृष्ण आहेत ते ब्रह्माजींना दर्शन देतात, वैदिक शास्त्राचं ज्ञान प्रदान करतात, सृष्टी कशी निर्माण करायची याचं ज्ञान प्रदान करतात. आणि मग भगवान श्रीकृष्ण आहेत ते तिथून
अदृश्य होतात. आणि ब्रह्मा जी आहेत, या सगळी ही जी तत्व निर्माण झाली होती भौतिक प्रकृती मध्ये, जी आपण जाणलंय की तिथे गुणांची हालचाल झाली आणि महत्त्व प्रकटलं, तन्मात्रा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे सगळी तत्व प्रकटली. त्या तत्वांचा वापर करून ब्रह्मा जी आहेत ते या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतनं निघालेलं जे कमळ आहे त्याच्या देठामध्ये 14 भुवनांची निर्मिती करतात. त्यामध्ये 6 उच्च लोक आहेत, मध्यभागी पृथ्वी मंडल आहे आणि खाली 7 सप्तपाताल आहेत. तर अशा रीतीने ही सृष्टी निर्माण केली जाते आणि ब्रह्मांडात असलेल्या जीवांना ह्या सृष्टीमध्ये ह्या तत्वांचा वापर करून ब्रह्माजी विविध प्रकारची शरीर देतात. तर कसं एखाद्या जीवाला शरीर मिळतं, त्या जीवाच्या पूर्व कर्मानुसार आणि पूर्व इच्छांनुसार त्याला शरीर दिलं जातं. तर जसं इथे आपण वाचलं की विकार आहेत ते प्रकृतीद्वारे प्रकट होतात. म्हणजेच ही जी शरीर मिळत आहेत जीवांना, ही जी काही इंद्रिय मिळत आहेत, ती सगळी प्रकृतीद्वारे प्रकट होत असतात. तर अशा प्रकारे आपण हा मुद्दा जाणून घेतला आहे, जो आपण दुसऱ्या ओळीत जाणला आहे की त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात असं या 20व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत सांगितलंय. तर भौतिक प्रकृतीपासून कशा रीतीने सगळ्या जीवांना शरीर मिळतात, इंद्रिय मिळतात, हे आपण जाणलं आहे. आता आपण पुढच्या भागात कशा प्रकारे त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि जीवाला सुख दुःख प्रकृतीद्वारे प्राप्त होतं, हा मुद्दा जाणून घेणार आहोत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.